नाशिकच्या गोदावरीला पूर आलेला आहे, त्यामुळे गोदाकाठावरचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। आपण आता भांडी बाजार, सराफ बाजार या परिसरामध्ये आहोत आणि भर रस्त्यावर आपण छोटी छोटी दुकानं, टपऱ्या हे असल्याचं बघायला मिळत आहे। इथले जे फूल विक्रेते आहेत, भांडी विक्रेते आहेत, भाजी विक्रेते आहेत, गेल्या 3 दिवसापासून अशाच ठिकाणी त्यांनी आपलं साहित्य हे स्थलांतरित केलेलं आहे। हा संपूर्ण रस्ता जर आपण बघितला तर रस्त्याच्या मधोमध आपल्याला सर्व ठिकाणी अशा छोट्या छोट्या टपऱ्या बघायला मिळत आहेत। हा भांडी बाजार आहे आणि त्याच्याच पुढच्या बाजूला सराफ बाजार देखील आहे। ज्या वेळेस पाण्याचा प्रवाह वाढतो, गोदावरीला महापूर येतो, त्यावेळेस या रस्त्यांवर देखील पाणी हे वाढलेलं असतं। या रस्त्यांमध्ये देखील गुडघा एवढं पाणी असतं। सुदैवानं ती परिस्थिती अद्याप आलेली नाहीये, परंतु जे विक्रेते आहेत त्यांचं दर पावसाळ्यामध्ये अतोनात नुकसान होतं आणि म्हणूनच त्यांनी अशी आपली दुकानं स्थलांतरित केलेली आहेत। छोटी छोटी दुकानं होती ती स्थलांतरित केलेली आहेत। जी इतर दुकानं होती त्यांच्यामध्ये देखील पाणी जाण्याचा संभव असतो आणि त्यामुळे ही दुकानं बंद होती, ती आज कुठेतरी उघडली जात आहेत। साफसफाई देखील या दुकानांमध्ये केली जात आहे। दादा, काल परवाची काय परिस्थिती होती पावसाची? आता तुम्ही दुकान उघडत आहात। 2 दिवस पूर्ण पाऊस आलेला होता, त्यामुळे आम्ही दुकानातलं सामान थोडं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेलं आहे काही प्रमाणात। आता थोडंसं पूर कमी झालेला आहे, तर आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय। पण प्रशासनाकडनं तुम्हाला काय सूचना देण्यात आलेल्या होत्या? आजची दिलेली नाहीये। अतिशय म्हणजे बेजबाबदारपणे वागणं आहे प्रशासनाचं। कोणत्याही प्रकारच्या सूचना वैयक्तिकरित्या किंवा माईकवरून काहीच अनाऊन्स केलेलं नाही त्यांनी। आमची फार धावपळ झाली 2 दिवस। असं अचानक पाणी वाढलं? अचानक पाणी वाढलं। पण मग आता आजही गोदावरीला पाणी आहे तरी देखील तुम्ही दुकान उघडता? हो, पाणी आहे, पण मग साफसफाई तर करणं भागच आहे ना। कालचा गाळ वगैरे आहे तो साफ करावा लागतो। नंतर अनेक कामं असतात दुकानात, ते साफ करण्यासाठी आम्हाला यावंच लागेल। आपण बघतोय आता कुठे ही दुकानदार आपली दुकानं सुरू करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, परंतु जर परिस्थिती बघितली ती गोदाकाठावर सर्वत्र आपल्याला पाणी बघायला मिळत आहे आणि याचमुळे ही सर्व ज्या छोट्या छोट्या टपऱ्या होत्या ह्या या बाजूला लावण्यात आलेल्या आहे। इथून खरं तर यांचं ठिकाण इथून डाव्या आणि उजव्या बाजूला जो गोदावरीच्या पात्रापासूनचा खाली जाण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी यांची जागा होती, परंतु तिथे पाणी आलेलं होतं। या संपूर्ण टपऱ्यांना पाण्याने वेढलेलं होतं आणि म्हणून या सर्व टपऱ्या पाण्याखाली गेलेल्या होत्या। दादा, आज तुम्ही दुकान उघडत आहात, 2 दिवस काय केलं? हे सगळं तुमचे कांदे, बटाटे, भाजीपाला कुठे होता? सर्व रस्त्यावर होतं। सर्व रस्त्यावर होतं। 2-3 दिवसापासून एकदम दुकान बिकान लावलेलं नाही, काही नाही। मला सर्व घरी नेऊन ठेवलेले। आज कसं तरी थोडासा म्हणजे थोडासा दिलासा भेटला, म्हणजे त्याच्यामुळे परत रात्री बी पुलावून पाणी होतं। हा, तर त्याच्यामुळे मग ते आम्ही माल बिले सर्व घरी नेऊन ठेवले। रात्री बी परत पाणी वाढायची शक्यता, रात्रभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे मग म्हणलं चला सर्व माल घरी नेऊन ठेवा। टपऱ्या रिकाम्या होत्या, आता घरून आणून 2-2-3-3 कट्टे घेऊन येतोय आम्ही। हो, पण मग 2-3 दिवस तुमचा विक्रीचा व्यवसाय काय झाला? काहीच नाही, एकदम सन्नाटा एकदम। बाकीचं कसं म्हणजे कसं तरी पोट भरायचं काम झालेलं, बाकी विषय नाही एकदम। हो, प्रशासनाकडनं तुम्हाला काय सूचना मिळाल्या होत्या? काही सूचना मिळाल्या नव्हत्या, म्हणजे त्यांनी सांगितलं, त्यांनी नोटिसा दिल्या होत्या, नगरपालिकेने नोटिसा दिल्या। कधी? बरंच 7 तारखेला नोटिसा वगैरे त्यांनी देऊन टाकले का बा तुमच्या जे टपऱ्या आहेत तुम्ही हलवा, तुम्ही हो तुमच्या टपऱ्या तुम्ही रवाना करा। नाही, पण काल 2 दिवसामध्ये पाणी वाढेल याबद्दल काही माहिती होती का? हो, माहिती म्हणजे अग्नित आम्हाला त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली होती का पाऊस खूपच एकदम हे, त्याच्यामुळे बाबा तुम्ही एकदम तुमच्या जेव्हा टपऱ्या बिपऱ्या तुम्ही घरी घेऊन जाऊ शकताय। तुम्ही तुमच्या जिकडे तुम्हाला व्यवस्थित जागा मिळेल तुम्ही टपरीधारकच। इथल्या काही लोकांना जे टपरीधारक होते त्यांना काही प्रमाणामध्ये इथे प्रशासनाकडनं माहिती मिळाल्याचं ते सांगतायत, मात्र जे इथले दुकानदार आहेत त्यांना कुठल्याही स्वरूपाची माहिती नव्हती। हे जे दुकानदार आहेत ते आता आपलं साहित्य जे दुकान आहे ते पुन्हा लावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु परिस्थिती आजही आहे तशीच आहे। गोदावरीची पूर पातळी आताही आपल्याला बघायला मिळते आहे, त्यामुळे नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडनं नेमक्या यांना काय सूचना देण्यात आलेल्या होत्या हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। रामकुंड परिसरामध्ये अनेक टपऱ्या होत्या, अनेक छोटे पूजा साहित्य विक्रीचे दुकानं होते, त्यांच्याही दुकानांमध्ये पाणी जाण्याची भीती होती, त्यामुळे त्यांनाही ती गेल्या 3 ते 4 दिवसापासून दुकानं ही पूर्णपणे बंद ठेवावी लागलेली होती। आता आपण बघतोय धरणातल्या पांडुर क्षेत्रामधला पाण्याचा प्रवाह हा काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे।
तिथनं विसर्ग आता काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे, त्यामुळे गोदावरीची पूरस्थिती कमी होते का याकडे लक्ष लागलेलं आहे. जर पावसाचा प्रवाह हा कमी झाला तर गोदावरीचा पूर ओसरण्यास देखील मदत होणार आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.